जरा वेगळे होते. तुमच्याकडे आता फार फरक आहे. आमच्या काळातले 56% म्हणजे आत्ताच्या 80% आहे का नाही सर? फरक परिस्थिती आहे. तर आता राहिलं पेपर रायटिंग स्किल. हाताला लागल्यामुळे पेपरला लागतात. तसेच बॉल पेनचे सुद्धा हात धरून धरून ते पेन धरून धरून त्याचे डाग इथे पडतात आणि तेच कुठंतरी पेपर उमटतं आणि तो पेपर खराब होतो, रुमाटतो. तुम्हाला वाटलं लिहून कुठंतरी थोडीशी शाई लागली माझ्या हाताला, लगेच रुमालाने पुसा व्यवस्थित, कारण त्याचे बोट जसे पेपरमध्ये म्हणतात पेपर अत्यंत खराब असतो. तुम्हाला लगेच पेन बी लिहिल्यानंतर तो जास्त शाई सोडायला लागतो आणि नंतर ते हाताला बी लागतं थोडंसं आणि ते कुठंतरी उमटतं. पेन बी पुसून घ्यायचा थोडासा रुमालाने आणि 3 तासात एकदा तरी तुम्ही करा. तुम्हाला असा अनुभव येईल दिलखुलास तुमचा काम पडणार नाही. येस ऑर नो? आणखी एक गोष्ट, खराब अक्षर काढणे. खराब अक्षर काढणे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. खराब अक्षर जर काढलं नाही तर आम्हाला स्वातंत्र्य कसं मिळेल? आणि खराब अक्षर काढले ही तर आमची मजबूत बाजू आहे. पेपर मध्ये माझं असं म्हणणं आहे, ज्याचे अक्षर सुंदर तो हुशार मुलाला 1001% मागे टाकू शकतो. निकाल लागल्यानंतर तुम्ही बघा, ज्याचे अक्षर सुंदर त्याला तुमच्यापेक्षा जास्त मार्क पडलेले असतात. कधीही बघा. कारण का, जो परीक्षक असतो तुम्ही लय हुशार आहे पण किचमिळ काढतो. जो हुशार नाही त्याला अक्षर मोजकाच अभ्यास मिळवलाय, पॉइंट टाकले, त्याला गणकून मार्क मिळतात. आणि किचमिळ अक्षराचं चांगला आशय असून त्या चांगल्या किचमिळ अक्षराला कळत नकळत कमी मार्क देतो. त्याचा अभ्यास नाही जास्त मार्क पडतात, त्याचा अभ्यास पण अक्षर करावे त्याला कमी मार्क पडतात. आणि मग निकाल लागल्यानंतर हुशार मुलगा म्हणतो 90% मार्क पडायला पाहिजे होते, 75% कसे मिळाले? अरे मूर्खा, पेपर मध्ये किचमिळ अक्षर काढलं तुझे मार्क जाणारच. म्हणून पेपर मध्ये अक्षर वळणदार काढलं पाहिजे. अक्षर कसं पडलं पाहिजे? वळणदार अक्षर काढण्यासाठी सराव अगोदरच केला पाहिजे. नाही तर वळणदार अक्षराच्या नादात, सर तुम्ही तर सांगितलं होतं वळणदार अक्षर, म्हणून मी 2च प्रश्न सोडवले, 3 प्रश्नाला वेळच नाही मिळाला. अरे वळणदार अक्षर काढायला तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगितलं वळणदार पेपर लिहा, वळणदार पेपर काढण्याच्या नादात मी 2च प्रश्न सोडवले, 3 प्रश्न मी सोडूच शकले नाही. शेवटचे 3 प्रश्न सोडून दिले देवाच्या नावाने. असं करू नका. वळणदार अक्षर काढण्यासाठी सराव करा आतापासून. अजून एक मिस्टेक होती पेपर मध्ये, जे पेपरची लाईन टू लाईन आहे, काही मुलं त्या अक्षरावर रेषा मारतात, काही मुलं समास पाडत नाही पेपरला. समास माहिती आहे ना? काही मुलं समास नाही पाडत, त्याच्या पट्टीने आखत नाही. काही मुलं अक्षर काढत असताना ग्रामॅटिक मिस्टेक करतात, अर्थपूर्ण शब्द लिहित नाही मराठीचा, हिंदीचा शब्द चुकीचा लिहितात. जर तुमच्या पेपर मध्ये शब्द चुकीचे दिसले त्या परीक्षकाला तर त्याच्या असं लक्षात येतं, अरे बापरे किती घणेरडी भाषा आहे, किती घणेरडे शब्द, याला नीट स्पष्ट लिहिता येत नाही. तो कळत नकळत तुम्हाला मार्क कमी देतो. म्हणून पेपर मध्ये चुकीचे शब्द लिहायचे नाही, परफेक्ट शब्द लिहायचे. Yes or no? Yes. गरजेचं आहे की नाही?
मधलं एक स्किल आहे ते म्हणजे ज्या प्रश्न तुम्हाला पेपर पहिल्यांदा प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर लगेच पेपर प्रश्नाचे उत्तर लिहायला लागायचं नाही. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. पेपर हातात पडल्यानंतर पहिले 3 मिनिटं किंवा 5 मिनिटं घ्या, सगळा पेपर डोळ्यात ठेवतो. प्रश्नपत्रिका शांतपणे प्रश्नपत्रिका वाचा आणि मग ठरवा याच्यातील कोणता प्रश्न मला येत नाही, कोणत्या प्रश्नाचे मला उत्तर येत नाही, तो प्रश्न सर्वात शेवटी सोडायला ठेवायचा. ज्या प्रश्नावर कमांड आहे, चाहे सिरियल वाईज असू द्या, 1 2 3 4 5, तुमच्या असं लक्षात आलं 3 नंबरचा प्रश्नाचे उत्तर मला नाही जमणार, चांगले व्यवस्थित नाही सोडू शकणार, 1 सोडा, 2 सोडा, 3 सोडून द्या, 4था सोडा, 5वा सोडा आणि शेवटी 3 नंबरचा प्रश्न. Yes or no? Yes. याचा फायदा काय होणार? याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे, बऱ्याच मुलांकडे एक मिस्टेक होते. शाई पेन आणतात, तिथे डाग पडतात, 1 रुपये 2 रुपयाचा बॉल पेन, अत्यंत गरीब माइंडसेट, पुअर माइंडसेट. 1 रुपये 2 रुपयाच्या मोबाईलने पेपर लिहिणाऱ्या पोरांचे ना पूर्ण हल्ले पाहिजे. 1 2 रुपयाची एवढी गरीबी आली का तुमची? आणि 10 रुपयाचा पेन वापरा, या टाईपचा पेन. हे समजा 1 2 रुपयाचा पेन, अरे त्याला धरता येत नाही, ते मध्येच लवकर. हे समजा ते मध्येच शाही सोडित. आता 2 रुपयाचा पेन म्हणजे काय करेल त्याचा अवतार ते दाखवणारच. कधी शाही सोडणार, कधी पेन वाकणार. हे सर्व 10 रुपयाचा पेन कधी जागा देत नाही. हे सर्व असा पेन वापरा. कमीत कमी मर्दाच्या लक्षणं किती जाड पेन आहे, नाही तर 1 रुपयाचा 2 रुपयाचा पेन हातात आहे का नाही ते दिसत नाही, फक्त बोट चालू असतो. अरे काय गरिबीचे लक्षण? बिलकुल वापरायचं नाही तो पेन, असा पेन वापरायचा. आणि हे बोर्डाच्या अगोदर असे 4 ते 5 पेन घ्यायचे, 50 रुपये. हा 9 पेन घ्या. आणि 9 पेन याचं एक वैशिष्ट्य आहे, हे 9 पेन घ्यायचे, प्रत्येक पेपरला 1 पेन वापरायचा. पण याच्यातलं एक रहस्य आहे, म्हणून खराब सरांनी बरेच रहस्य आले. त्याचं एक रहस्य काय रहस्य आहे? हे पेन नवीन घेतलेले डायरेक्ट पेपर मध्ये वापरायचे नाही, कारण हे इथे थोडेसे अगोदर 15 दिवस अगोदर 9 पेन तुम्ही वापरलेले पाहिजे, म्हणजे दिलेलं पाहिजे. अदरवाईज नवीन पेन घेतलाय काढलाय, अरे तो पेपर संपल तरी तुम्ही तयार होणार नाही, कारण त्याला स्पीड येतच नाही. तो थोडा 15 दिवस अगोदर 9 पेनाची प्रॅक्टिस झालेली. हे सोडलो हे जरा उघडलेला पाहिजे, खरं की नाही? पेनाने जरा लिहिलेला पाहिजे, म्हणजे रुळलेला पाहिजे. समजा हा पेन आहे, या पेनामध्ये इथून इथपर्यंत तरी वापरलेला पाहिजे, समजला पाहिजे आतमधला. हे खर्च शिल्लक पाहिजे. बरेच पोरं काय करतात, परीक्षेला नवीन पेन घ्या, चालत त्याला वाटतं हे फास्ट चला, पेन सांगतो अरे मूर्खा तू आजच आणले, मी अजून रुळलो नाही. पेन त्याला सांगतो मालका, मग कळतं आपल्याला लक्षात आलं. मला काय म्हणायचंय, उद्या ते तुम्हाला वर्गामध्ये मायक्रो नोट्स कशा काढायचे सांगतील, त्यानुसार ते फक्त तुम्हाला गाईडलाईन करतील, बाकी मायक्रो नोट्स तुम्हाला काढायची. मायक्रो नोटचा एकच फायदा होतो, ज्या वेळेस मी बोर्डाला माझं पुस्तक वाचत होतो, माझ्या शेजारचा वर्गा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आपण पुस्तकाचं वाचन करत असतो. कोणत्याही मुलाला जर विचारलं ते पुस्तक कसं वाचतो, तो म्हणतो लाईन टू लाईन. पुस्तक लाईन टू लाईन वाचायचं नसतं. लाईन टू लाईन वाचण्यामध्ये अनेक पिढ्या बर्बाद असतात. कसं वाचायचं पुस्तक हे लाईन
1.5 तासात वाचतो. आणि हा प्रयोग मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यांना यांच्याकडून प्रयोग करून दाखवणार आहे. 4 दिवस लागणाऱ्या पुस्तकाला आपण 1.5 तासात 1 तासात नंतर अर्ध्या तासात वाचून त्याचं टेक्निक सांगतो. त्याला म्हणतात, सगळ्यांनी म्हणा, झेरॉक्स रीडिंग टेक्निक. झेरॉक्स रीडिंग टेक्निक आपल्या पुढे तुम्हाला सादर होत आहे. एका मुलीला डोकायचं, फक्त डोकायचं, बाहेर जे जे दिसते ते बघायचं, नुसतं डोकून लगेच इकडे यायचं. पण नुसतं डोकल्याबरोबर काय काय बघितलं ते घेऊन सांगायचं. झेरॉक्स रीडिंग टेक्निक आपण करत आहोत. तिथे टाळ्या द्या, लगेच आली होती. जेवढं सांगितलं तेवढंच केलं. काय काय बघितलं? झाडं, मुलं खेळतात, शिक्षक बसले, मी बसतो. बघा, आता हिला झेरॉक्स रीडिंग टेक्निक मध्ये तिला अजून तो प्रयोग माहित नाही, पण तिला मी काय सांगितलं, तू जायचं आणि काय बघून यायचं. तू प्रत्येक गोष्ट अशी एक एक बघत गेली तर सगळं संगत बघितलं, सगळं संगत काय राहिला. खिडकीतून डोकल्यानंतर सगळा परिसर एक एक न बघता सगळं संगत बघतो. तर मग तुम्ही पुस्तक वाचताना लाईन टू लाईन एक एक डोळ का बघत जाता, आपलं पानच बघा. Yes or no? आता प्रयोग करून दाखवणार तुम्हाला लगेच. चला पुस्तक काढा. पेज नंबर सांगतो. पहिलाच धडा करा. सगळ्या इंग्लिशचं पुस्तक आहे ना, पहिला धडा पहिलाच पान काढा. यांच्याकडून प्रयोग करून घेतो मी. आता त्यांना सूचना देतो. या मुलांना मी सूचना देत आहे. पहिला धडा तुम्ही काढलेला आहे. तिथे तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देणार आहे. उभे राहायचे. मी यांना टायमर लावायचा 1 मिनिटाचा. मी यांना सूचना देतो. प्रयोग सुरू होण्यापूर्वी झेरॉक्स रीडिंग टेक्निक आपल्याला सुरू करायचं आहे. आणि झेरॉक्स रीडिंग टेक्निक तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता मी याला पहिल्यांदा प्रयोग समजून सांगतो. आपण आतापर्यंत पुस्तक लाईन टू लाईन वाचत होतो. आता आपल्याला लाईन टू लाईन वाचायचं नाही. आपले डोळे खराब करायचे नाही. आपला वेळ वाया घालवायचा नाही. थोडा वेळ आपल्याला परवडणार नाही. परीक्षा जवळ आलेली आहे. आपल्या आवडत्या खूप द्यायच्या. आता आपल्या झेरॉक्स रीडिंग टेक्निक शिवाय पर्याय नाही. झेरॉक्स रीडिंग टेक्निक म्हणजे काय? जसं झेरॉक्स मशीन मध्ये एखादं पान झेरॉक्सला टाकल्यानंतर इकडून टाकायचं आणि इकडून प्रिंट होऊन येतं की नाही? इकडून टाकतो आणि इकडून प्रिंट होऊन येतं की नाही? तसं आपल्या डोळ्यांना एक पान दाखवलं जाईल. आवाज होतो. मला सगळ्यांना सांभाळून तुझी गोडगोडीतून मला बोलते. तुम्हाला झेरॉक्स मशीनमध्ये जसे एखादं पेस्ट टाकल्यानंतर वरून पेस्ट टाकतो आपण आणि गोरे पेस्ट बसतात, ते लगेच प्रिंट होऊन येते. तसं आता ते पेज त्यांना लाईन टू लाईन नाही, झेरॉक्स मशीनमध्ये टाकून द्यायचं. चला आता तुम्हाला काय करायचंय, आम्ही टाइम लावणार आहे. झेरॉक्स मशीनमध्ये तुम्हाला पेज टाकून द्यायचंय आणि आम्हाला ते आपलं पेज टू पेज त्याची झेरॉक्स पाहिजे. तर आता आपल्याला प्रयोग करायचा आहे. ते लाईन टू लाईन न वाचता आपल्या पानाकडे तुम्ही दोन्ही डोळ्यांनी बघायचे, मेंदूने बघायचे, मनाने बघायचे, हृदयाने बघायचे आणि त्या पानामध्ये काय काय आहे ते समजून घ्यायचे. आपल्या पानाकडे दोन्ही डोळ्यांनी सतत बघायचे. आणि आता प्रयोग सुरू झालेला आहे. 1 मिनिटाचा स्टार्ट. सगळ्या पानाकडे लाईन टू लाईन बघायचं नाही, आपलं पान बघायचं. आपलं पान बघायचं. आपलं पानाकडे सगळं मदत द्यायची. कालावधी
चला. आता यांना मी लाईन टू लाईन वाचायला जर लावलं असतं तर हे पान एका मिनिटात वाचून झालं असतं का? कारण लाईन टू लाईन वाचायला कमीत कमी 5 मिनिटं लागले असते. तेच काम किती मिनिटात झालं? एका मिनिटात. किती मिनिटं वाचले? किती मिनिटं वाचले? 4 मिनिटं वाचले ना. तर एक पान वाचायला आपल्याला 5 मिनिटं लागले असते आणि आपण एकच मिनिटात ते पान बघितल्यामुळे वाचलं तर आपले किती मिनिटं वाचले? आणि तेच पान त्याचा सराव झाला तर पुढच्या वेळेस तेच पान वाचायला किती वेळ लागेल बघायला? अर्धा मिनिट. किती मिनिट लागेल? ते पहिल्यांदाच कळालंय ना त्याच्यात काय, मग पुढच्या वेळेस काय फक्त बघायचंय आणि पान उलटायचंय.